ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. मकर राशीच्या मित्रांनो, 15 जुलै नंतर प्रगतीची दारे उघडू शकतात. करिअर, भागीदारी आणि धनलाभ या तिन्ही क्षेत्रामध्ये मोठी संधी मिळू शकते. मात्र एक चुकीची गुंतवणूक किंवा एक चुकीचा निर्णय तुमचा फायदा कमी करू शकतो. मग जुलै 2026 तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येत आहे? चला तर मग सर्वप्रथम पाहूया जुलै 2026 मधील प्रमुख ग्रहयोग. 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतायत. 7 जुलैला बुध मिथुन राशीत वक्री होत आहेत. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतायत. मंगळ संपूर्ण महिना वृषभ राशीमध्ये राहतील. उच्च राशीतील गुरु संपूर्ण महिना कर्क राशीत राहतील. 23 जुलैला बुध मार्गी होतात. 26 जुलैला शनी वक्री होतात. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत राहतील. मित्रांनो, ही ग्रहस्थिती करिअर, धन, भागीदारी आणि प्रतिष्ठेवर मोठा प्रभाव टाकणारी आहे. आता बघूया करिअर आणि नोकरी. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः 15 जुलै नंतर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल देऊ शकतात. प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा नोकरीतील बदल यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. स्पर्धकांवर मात करण्याची संधी मिळू शकते. रखडलेली कामे पुन्हा वेग घेऊ शकतात. आता बघूया व्यवसाय. भागीदारातून लाभ मिळू शकतो. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय विस्तारासाठी हा महिना उपयोगी ठरू शकतो. आता बघूया धन आणि आर्थिक स्थिती. नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींना नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. मात्र जोखमीची गुंतवणूक टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. आता बघूया घर, कुटुंब आणि मान सन्मान. कुटुंबातील गैरसमज टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयामध्ये तुमची भूमिका वाढू शकते. समाजात तुम्हाला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. महत्त्वाच्या व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते. आता बघूया प्रेम संबंध. प्रेमात आकर्षण वाढू शकते. मात्र राग आणि अहंकार टाळा. संवाद कायम ठेवा. घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. आता बघूया मॅरेज लाईफ. मॅरेज लाईफ सर्वसाधारणपणे चांगले राहू शकते. सिंगल लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. नात्यांमध्ये विश्वास कायम ठेवा. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हा महिना अनुकूल राहू शकतो. स्पर्धकांवर विजय मिळवण्याची संधी मिळू शकते. आता बघूया आरोग्याकडे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. तणाव, थकवा आणि पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतात. नियमित दिनचर्या आणि योग्य विश्रांती फायद्याची ठरेल. जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत? 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय. 7 जुलैला बुध वक्री होतोय. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतोय. 23 जुलैला बुध मार्गी होतोय. 26 जुलैला शनी वक्री होतोय. आता विशेष सावधगिरी काय बाळगायची आहे? वाणीवर नियंत्रण ठेवा. घाईघाईमध्ये गुंतवणूक करू नका. नात्यांमध्ये अहंकार आणू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कायदेशीर बाबतीमध्ये सावध राहा. अंतिम निष्कर्ष काय आहे? मकर राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा तुमच्यासाठी भागीदारीतील लाभ, करिअरमधील प्रगती आणि नवीन संधीचा महिना ठरू शकतो. विशेषतः 15 जुलैनंतर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरताना दिसू शकतात. योग्य निर्णय घ्या, संधी ओळखा आणि संयम ठेवा. कारण प्रगतीची दारं उघडण्याची वेळ आता आली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे आणि जुलै महिन्यात तुम्हाला सर्वात काय अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.